आज आपण मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत खारी शंकरपाळी कशी करायची ते पाहणार आहोत. तेही मैदा न वापरता अगदी चविष्ट आणि 2 महिने टिकणारी ही शंकरपाळी आज आपण पाहणार आहोत. दिवाळीमध्ये सगळे गोड पदार्थ खाऊन तोंडाची चव पलट करायची असेल तर ही खारी शंकरपाळी नक्की एकदा ट्राय करा. दिवाळीच काय तर इतरही वेळेस मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे. आणि ही रेसिपी मी तुम्हाला वजने आणि वाटी दोघंही प्रमाणात सांगितलेली आहे, त्यामुळे रेसिपी अगदी परफेक्ट बनणार आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपीसाठी या ठिकाणी आपण 2 वाट्या एवढा रवा मोजून घेतलेला आहे. 2 वाट्या रवा बरोबर पाव किलो एवढा भरलेला आहे. म्हणजे पाव किलोला थोडासा जास्त, म्हणजे 2 वाटी रवा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. वजनी प्रमाण पाव किलो आहे. आता आपण तूप मोजून घेऊया. तर तूप मी पाव वाटी घेतलेलं आहे. तर पाव वाटी तुपाचं वजन हे 30 ग्रॅम एवढं भरलेलं आहे. हे पहा, तर पाव वाटी तूप 2 वाटी रव्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर एवढं तूप आपण ह्या शंकरपाळ्यांसाठी वापरायचं आहे. आता या ठिकाणी जो आपण रवा घेतला आहे तो बारीक घेतलेला आहे. बारीक रव्याचे आपल्याला हे शंकरपाळे करायचे आहेत. आता त्यासाठी आपण एका मिक्सरच्या बाउलमध्ये हे सगळा रवा घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण आता मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा मी या ठिकाणी मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये साखर टाकायची आहे 2 चमचे. साखर आणि मिठाचा अगदी छान मेळ घालून येतो आणि शंकरपाळ्यांना चव फार छान येते. 2 चमचे साखर टाकून झाल्यावर यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ ॲड करणार आहोत. बेसन पिठाने शंकरपाळ्यांना कलर छान येतो आणि चवही अतिशय उत्तम तयार होते. तर आता हे सगळं मिक्सरमध्ये आपण छान थोडा वेळ बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, अगदीच रवा आपल्याला बारीक नाही करायचा. अगदीच 15 ते 20 सेकंद आपण हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे जिन्नस एकत्र होतील. आता हे सगळं मिश्रण आपण एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एका खलबत्त्यामध्ये मी 1 मोठा चमचा जिरं घेतलं आहे. त्याला आपण थोडंसं जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये हे बारीक करायचं नाही, तर अगदीच ते बारीक होईल. हे बघा, या पद्धतीने आपण याला थोडंसं जाडसर कुटून घेतलेलं आहे. हे पहा, अगदी छान असं जाडसर आपलं जिरं बारीक झालेलं आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता मुसळी नसेल तर तुम्ही थोडं पोळपाटावर हे जिरे लाटून घेऊ शकतात. आता यामध्ये आपण जे तूप घेतलं आहे ते तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप टाकून झालं की याला छान असं चोळून एकजीव करायचं आहे. छान ह्या तुपाचं ह्या रव्याला मोहन द्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी छान याचं मोहन देऊन झालं की आपण याला मळून घेणार आहोत. हे बघा, अशी मूठ वळते म्हणजे आपलं मोहन अगदी छान झालेलं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, एवढं पीठ मळण्यासाठी मला 1 वाटी एवढं पाणी लागलेलं आहे. पाण्याचा अंदाज थोडाफार कमी जास्त होऊ शकतो, कारण की हे रव्याच्या क्वालिटीवर डिपेंड करतं. बऱ्याचदा काही रव्याला पाणी कमी लागतं आणि काही रव्याला पाणी जास्त लागतं. आणि रवा पीठ आपलं मळून झालं की पाणी शोषून घेतो आणि हे पीठ थोडंसं कडक होतं. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं घोटभर पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे बघा, हे छान मळून झालेलं आहे. यावर मी एक बाऊल झाकून ठेवलेला आहे. याला एक अर्धा तास आपण झाकून ठेवायचं आहे. अर्धा तास झालेला आहे आणि हे पीठ बघा अगदी छान मुरून आलेलं आहे आणि थोडंसं घट्टसर झालेलं आहे. हे बघा, याला परत थोडंसं आपण आता मळून घ्यायचं आहे आणि याचे आपण एकसारखे 3 तुकडे करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने आता हे 3 उंडे करून झालेले आहेत. त्यातला एक एक उंडा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपण याला लाटून घ्यायचं आहे. हे पहा, आता पोळपाटावरती एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला परत थोडंसं असं हातांनी मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित मळून झालं की मग आपण याची मोठी अशी पोळी लाटून घेणार आहोत. हे पहा, आपल्याला ही खारी शंकरपाळी करायची, त्यामुळे आपल्याला ही पोळी थोडीशी बारीकच लाटून घ्यायची आहे. या ठिकाणी मी पाव किलो रव्याच्या प्रमाणात ही शंकरपाळी करून दाखवते आहे. तुम्हाला जर जास्त शंकरपाळी करायची असतील तर तुम्ही याच्या वाढ करून अर्धा किलो आणि 1 किलो शंकरपाळी ह्याच प्रमाणात करून घेऊ शकतात. हे बघा, आपली मस्त अशी मोठी पोळी लाटून झालेली आहे आणि हिचे चारी साईडने असे काप देऊन आपल्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे आणि चौकोनी आकाराचे आपल्याला छान असे शंकरपाळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी चौकोनी आकारात ही पोळी कापून घेतलेली आहे. आता ह्या पोळीचे आपल्याला मध्यम आकाराचे शंकरपाळे करून घ्यायचे आहे. या ठिकाणी मी त्रिकोणी आकारात शंकरपाळे करणार आहे, त्यामुळे थोडंसं कापताना हे शीट आपण मोठं कापायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मी हे शंकरपाळे कट करून घेते आहे. आता त्रिकोणी आकार देण्यासाठी याला मधून असा कट द्यायचा आहे. हे पहा, या पद्धतीने याचे छान त्रिकोणी तुकडे मी करून घेते आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चौकोनी तुकड्यांमध्ये पण ही शंकरपाळे तळून घेऊ शकतात किंवा मग असं लांबट आयताकृतीही आपण हे शंकरपाळे तयार करू शकतो. आता हे बघा, आपल्याला हे छान असे बारीक लाटून घ्यायचे आहे. मस्त त्रिकोणी आकारातले आपले शंकरपाळे तयार झाले आहेत आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हे पहा, ह्याच पद्धतीने आपण आता सगळी शंकरपाळी तयार करणार आहोत. हे पहा, एवढा थिकनेसचा आपला हा शंकरपाळा तयार करायचा आहे.
याच पद्धतीने सगळी शंकरपाळी आपण लाटून घेतलेली आहे। आता ही शंकरपाळी आपण तळायला घेऊया। तर तळण्यासाठी या ठिकाणी कढईत मी तेल गरम करत ठेवलं होतं। त्यात एक छोटासा बॉल टाकला आहे, तो पटकन असा वरती आला आहे। आता ह्या स्टेजवरती आपण शंकरपाळी टाकून घ्यायची आहे। थोडी थोडी शंकरपाळी आपण टाकायची आहे। ती आता सध्या चिटकलेली आहेत, पण तेलात ही पटकन अशी मोकळी होणार आहेत। आता झाऱ्याने आपण हे थोडंसं हलवत हलवत शंकरपाळी तेलामध्ये मोकळे करून घ्यायचे आहे। अवघ्या 10 ते 15 सेकंदात ही सगळी शंकरपाळी मोकळी होतात आणि मस्त अशी तेलावरती तरंगायला लागतात। ही शंकरपाळी आपल्याला मंद आचेवरती छान खमंग तळून घ्यायची आहे। सर्व शंकरपाळी तळण्यासाठी 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो। ही आपण बारीक लाटून घेतलेली असतात, त्यामुळे हे पटकन अशी तळली जातात। हे बघा, मस्त आपला बदामी रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। खूप जास्त डार्क कलरवर आपल्याला हिला तळायचे नाही आहेत। हे बघा, मस्त आपली शंकरपाळी तळून होत आहेत। या शंकरपाळ्यांमध्ये आपण जिरं वापरलं आहे, त्यामुळे हे असे टम्म फुगत नाही, पण खुसखुशीत मात्र खूप होतात। तुम्हाला जर हे टम्म फुगवायचे असतील तर जिऱ्याची तुम्ही पावडर वापरू शकतात आणि बारीक लाटून त्यांना आपण तळून घेऊ शकतो, म्हणजे ते अगदी छान टम्म फुगतील। हे बघा, मस्त आपले शंकरपाळे मस्त बदामी कलरवरती तळून झालेले आहेत। आता ही शंकरपाळी आपण काढून घेणार आहोत। हे बघा, मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही शंकरपाळी तयार झालेली आहेत। आता ही शंकरपाळी आपण काढून घेतो आहे आणि ह्या शंकरपाळ्यांमध्ये तुम्हाला जर तिखट वापरायचं असेल तर तुम्ही तिखटही वापरू शकतात आणि ही खारट आणि तिखट अशी शंकरपाळी तयार करून घेऊ शकतात। तर याच पद्धतीने आपण आता शंकरपाळ्यांची दुसरी बॅच पण तळून घेणार आहोत। शंकरपाळ्या तळण्यासाठी गॅस हा मंद ठेवायचा आहे आणि मध्यम गरम तेलावरतीच आपण हे तळून घ्यायचं आहे। आणि तुपाचं जेवढं मोहण्यासाठी प्रमाण सांगितलं आहे तेवढं योग्य प्रमाण आपण वापरायचं आहे। जास्त प्रमाण जर झालं तर हे शंकरपाळी तेलकट होऊ शकतात आणि नंतर थोडे दिवस झाले की त्याला खवसर असा वास येऊ शकतो। आपली दुसरी बॅच पण छान अशी शंकरपाळ्यांची तयार झालेली आहे, ती पण आपण या ठिकाणी काढून घेतो आहे। हे पहा, याचा आवाज तुम्ही बघा, अतिशय खळखळीत आणि कुरकुरीत असा याचा आवाज येतो आहे। हे बघा, आता यातलं एक शंकरपाळा मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, अगदी सहज मस्त याचा भुगा झाला आहे आणि मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत शंकरपाळी तयार झालेली आहे। हे बघा, सहज त्याचे तुकडे होत आहेत आणि याचा भुगाही सहज होतो आहे। ही शंकरपाळी आपण मैद्याचा वापर न करता तयार केलेली आहे। रव्याने ह्या शंकरपाळ्यांना खूप छान टेक्स्चर आलेलं आहे आणि चवही सुंदर झालेली आहे। जशी दिसता सुंदर आहे तशी टेस्टमध्ये एकदम बेस्ट आपली ही शंकरपाळ्या तयार झालेली आहे। रवा वापरल्यामुळे याला अगदी मस्त असा खुसखुशीतपणा आलेला आहे आणि तुपाचं अगदी योग्य प्रमाण यामध्ये मोहण्यासाठी झालेलं आहे, त्यामुळे ही शंकरपाळी अतिशय चविष्ट आणि खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात। तर ह्या शंकरपाळ्यांची रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।